हा ते लावा मी याला येणार माझी हा कुठला पाहिजे भारतला ते ठीक आहे. बरं झालं उपकार जरा बर दादा बघ मला पण रे एक बरं आहे ना तू दादा तू नाव काय रा माझं नाव किसन तू कडसो येटा वाढवून पडत हा तू काय काम करता शेतात गेलतो कादो करे उद्या 15 माणसं व्यात आमची जुनी वडलोबाची जमीन आहे का नाही आहे काय येटा ती खरीद करीत आलात आम्ही हा ते आताही जावं 15 माणसं येतो एक कोळपी करे होता डांगी केला तेव्हा तेच त्या बरी का फुरफुर करीत हा. लवकर होता ना अळव का नाही हा ए नौशा अट ये काय सांगत आहे काय सांगत आहे काय ये काय झालं काय काय सांगत आहे काय सांगत आहे काय आता सांगा खाडी झाधल खाणी कशाला निवट्या धरा निवट्या बघू त्या घावातलं नाक नाक असं काय जगात आम्ही असं काय माझा भास माझा वाडगो भा तो पण सांगा निवट्या धरत त्या धंद्यावर जगलू ना पोरा भाला शिकवले समजा सालन सांगा यो धरिया ना संग ही खाली सांगा मला जवळ काय सांगत आहे दात निवट्या चिंबोरी पकडून आहेत त्याच्यावर जगात आम्ही दर्याचा ना संग खालीचा सांगा भारी सांगा उपकार माझ्यावर सांगा भारी उपकार काय तुझ्याकडे बिडे चिकन नको आहे काय माझ्याजवळ नाही मग त्यांच्याकडे आहे ती खरी गोष्ट काय मी त्या कानावर आहे की आपल्या इथे हाकून काढायला हवं कोण हा कसं हाकलून काढतील आपण नाही जायचं तर तसं तसं बोलत नको तसं लोक काय लोक वेडी झाली सांग तुला काय पाहिजे माचीस पाहिजे हे पाहिजे विडी पाहिजे का तंबाखू पाहिजे तुला पाहिजे का विडी पाहिजे का तंबाखू पाहिजे यांच्याकडे बघ हा ये घे आहे का नाही काय आहे का बरंच नवर धरले वेड्या बरंच आहे वेड्या आहे ना हे बारीक दाखवणं काय बारीक त्या खाली आहे बघ त्या पुढेही बघ चिवडी पण आहे त्या पुढेही आहे बघ आम्ही पण जातात धरेन मावर दरव्या मनात वाटेल तेव्हा जातात ना धरून नाटन मारू पण आज काम कोण आहे का नाही काय काम करतो हा डायमेकिंग करतो आम्ही हा डायमेकिंग आमचे डोकरे पण धंदा आणला डायमेकिंगचा ना आतापर्यंत एवढा मस्त डायमेकिंगचा धंदा आमचा चालतोय तो आतापर्यंत एवढा मस्त पैकी सुधारलाय ना खरं सांगू का आमची आहे ना डायमेकिंग याला शिक्षणाची गरज नाही तर आता मी 15-20 केलाय पण आम्हाला नोकरी गरज नाही आम्ही स्वतः धंद्याची स्वतः बळारची काम करतात ना त्यासाठी आम्ही सुख्यांना पोट भरतात हा हा बघ तुला कोणा मारा पाहिजे रा मला तर पाहिजे 100चा पाहिजे पण एक काम करू तैजा भाऊ अटक दुनिया वर्ष निंबर आहे सहन नाही दड हा देवळा पाहिजे चला बावतरी करता येईल चला 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 काय अडचण बरं चल आपण जाऊ चल मी ते खाऊन देवळा पाहिजे या तुम्ही आपला माणूस पाहिलाय तो एवढा टाइम रे अरे टाइम ना टाइम त्यांनी साला त्याला टाइम नाही लागे का ठेव या 100चा कर रे वाटा करता ना बघ ना कधी बरा हा घे
पाणी भरेल लवकर आत ठेवलं म्हणजे पाणी भरेल ए दादा काय चाललं रा कुठे चालले? हो इथेच निघालो शंखोदरावर दशखंड आहे मित्राचे वडील निवर्तले. हो पंडित इथे भरपूर लोक पिंडदान करायला येतात. या जागेचं वैशिष्ट्य तरी काय आहे? या जागेचे महत्व खूप थोर आहे बरे. या जागेवर श्री प्रभू रामचंद्रांनी त्याचे वडील श्री दशरथ राजा यांचे दशपिंड केले होते. या जागेवर पंचक्रोशीतील लोक आपल्या पितरांचे दशपिंड करायला येतात. त्यांची अशी धारणा आहे की इथे जर दशपिंड केले तर त्यांना स्वर्ग प्राप्ती होते. तसेच इथे जो सापडणारा शंख आहे तो कोणता आहे कोणास माहिती आहे का? तो शंख आहे विष्णुहस्त शंख. संपूर्ण भारतात या एकमेव जागेवर विष्णुहस्त असा पवित्र शंख सापडतो. आणि हा शंख पूजा अर्चना यासाठी देवाऱ्यात किंवा तुळशी वृंदावनात ठेवला जातो. तसेच या जागेला श्री प्रभू रामचंद्र आणि श्री विष्णू यांचे आशीर्वाद लाभलेले आहेत. म्हणून या जागेवर आम्ही दशपिंड करण्याचे आमचे भाग्य मानतो. या जागेचा उल्लेख श्री प्रभू रामचंद्रांच्या वाल्मिकी रामायणामध्ये सुद्धा झालेला आहे बरे. म्हणून आम्ही इथे दशपिंड करायला येतो. आम्ही ऐकिलता आमचा आजोबा होतो ना तो पण आम्हाला ते सांगता येत. हो हो खरेच आहे ना ते. हो ऐकिलता आम्ही. अरे हे काय वाळवंट होणार? हे नरेश बाकी ऐकली का? नाही बघू. हे बघ काय वाळवंट बंदर होणार. घात विश्वासघात मेलो मेलो ठार मिलो. अरे कोणाचं बरं वाईट तर नाही ना झालं? एक वेळ कोणाचं बरं वाईट जरी झालं असतं तरी चाललं असतं. तुम्ही आम्ही सर्वजण मरणार, ठार मरणार, संपूर्ण गाव विस्थापित होऊन जाणार. अरे पण असं झालं काय? हे बघा वर्तमानपत्र, हे बघा वर्तमानपत्र. वाळवंट बंदर होणार म्हणजे होणार. कालांतराने ज्याप्रमाणे कोकरण गावाचा बळी दिला त्याप्रमाणे पंचकृषीतील सर्व गावांचा बळी जाईल आणि आपण सर्वजण विस्थापित होऊन जाऊ. अरे भाऊ काय झालं? मी ऐकलं थोडं काही तिथे की तुम्ही बोलता वाढून बंद होणार असं. अरे भाऊ मी तुला काय सांगतो माहिती आहे का? मी सांगता तिथं वाढून बंद होणार. पण एकदा काय हे वाढवून बंद झालं ना तर तुम्हा आम्हाला सर्वांना नोकऱ्या मिळतील. या विभागाची प्रगती होईल आणि सरकार आपलं पुनर्वसन करेल. आपण जर का विस्थापित झालो तर सरकार आपल्याला असं वाऱ्यावर सोडणार नाही. हे शान्या बस बस तू शांतपणगिरी तोंकणीच ठेवून दे. काय झालं? का म्हणजे तुला काय माहित? मी कंस तुला खरं काय माहित आहे का? कोणता? अरे मी खरो पोखरणचो. अरे जेव्हा आमची त्यांची गाव उठविली ना तेव्हा आमची शेकडो वर्षापूर्वी ही घरा आमच्या डोळ्यासमोर तोडून टाकली. अरे ते बघितलं ना आमच्या डोळ्यात पाणी नाही, आमच्या डोळ्यात रक्त आलं रक्त. समजलं का? तुला काय सांगू जाऊन दे. पण त्याही आम्हाला सांगतीला आम्ही तुम्हाला रेव्याला घरा बांधून देऊ, आम्ही तुम्हाला लाईट देऊ, आम्ही तुम्हाला पाणी देऊ, आम्ही तुम्हाला नोकरी पण देऊ. अरे त्याही आम्हाला नोकरी ह्या आम्ही दाखिला. अरे आम्ही त्यांच्या आमिषाला बळी पडला आणि त्यांच्या नोकरीला आम्ही त्या कामाला लागला. ते काम त्याही खड्डा खोदवे हा दगडा वावे ही अजिका त्याही आम्हाला काम दिला. आणि जेव्हा ते त्यांचा काम पूर्ण झाला तेव्हा त्याही आम्हाला सांगतीला की आता प्लान सुरू आहे आणि तुमचं आता सर्टिफिकेट घेऊन या. अरे सर्टिफिकेट आमचा आई बापू नाही शिकला तर आम्ही कसं शिकवायला जाऊया? हा आम्हाला सर्टिफिकेट नाही तर त्याही शेवटीला आम्हाला बाहेर काढीलता. बाहेर काढल्या शेवटीला आम्ही आमच्या त्या घरात जे येतात ना अरे त्या घरामध्ये हंडला मोठा खड्डा पडलेत. खड्डा तुम्हाला सांगू काय? आता गेलं जातं तर डोळ्यामध्ये पाणी येतं. ते आम्हाला नाही लाईट मिळे का नाही पियाला पाणी. अरे खाव्याचा वांदा सोडून दे. त्या घरामध्ये पण आता भीतीला तळा गेलेत ना तर अक्षरशः कुत्रा सुद्धा घरामध्ये अर्ध्या राशी करून येतात. आणि हे करून त्याने आम्हाला बाहेर काढला. आता तर त्याने त्या नोकरी लावायला बाहेरच्या प्रांतातली माणसं कमी पगारामध्ये येऊन लावली. आता आमची हालत एवढी बेकार झाले. हे करून मी आता वरोरला रेवायला आलो. आता वाटा पण शेवटीला वाढवून बंदर आहे तिला. आणि आता बघ सबनाहीच वाट लागून जाण. मी तुम्हाला सांगता ही वाढवून बंदर होऊन देऊ नका. सबनजी सावध राहा. जय आमचं पोखरण गाव उठविलं ना त्याची पण तुमची सबन गावा उठून सपनाही साफ वाट लावून टाकी तीन बघा. अरे मित्र हो, तुम्हाला एक कल्पना आहे का? आज जी दशपिंडी करण्यात लोक आलेत ना त्याचा मृत्यू कशाने झाला माहिती आहे का? कशाने झाला? नवल वाटे ऐकलं तर अहो ते काही वेळापूर्वी मृत्यूच्या अगदी आरामात बसले होते. वर्तमानपत्र वाचत बसले होते. त्यात कोणी पण धावत आले. हो तात्या तात्या, हो तात्या तात्या, घाबरलेल्या अवस्थेत.
काय सांगितलं हो तात्याकडे वाढवून बंद होणार वाढवून सांगितल्याबरोबर काय शॉक लागला हा तर इतका माती धक्का बसला का खरोखर वाढवून बंद होणार का आपण सर्व विस्थापित होणार आपलं खूप दूर शिकले जातील तिथे प्रेमाची माणसं पण नसतील आणि दर्याही नसेल तर सांगितल्याबरोबर ते तात्या बळबळाले हो वाढवून बंद होणार का हो वाढवून बंद होणार का असं बोलता आणि अटॅक आला म्हणजे अटॅक आला धसका बसला ना आता मृत्यू झाला मृत्यू नाही झाला नुसता तर वाढवून बंदाच्या बातमीने त्यांचा बळी गेला बळी लक्षात ठेवा. हा आणि दुसरं माहिती तुम्हाला माहिती आहे मित्र हो ज्यावेळी अनुष्ठित बंदर उभारलं ना त्यावेळेला आपल्या सर्वांना आश्वासन दिलं होतं असं आपण ऐकलं होतं की तुम्हाला वीज पुरवठा फुकट करू तुमच्या लोकांना नोकरी देऊ कुठे वीज पुरवठा ना कुठे काय हा तुम्हाला तिथे जाऊन दे उलट काही स्त्रियांना स्तनाचं आणि गर्भाचं कॅन्सर होतं असं लोकांकडून ऐकलेलं आहे मी आणि दुसरं म्हणजे थर्मल पॉवर म्हण थर्मल पॉवर आपण पण थर्मल पॉवर त्या थर्मल पॉवर काय दिवे लावले माहिती आहे का तुम्हाला तर थर्मलची ॲश जी उठते ना ॲश त्यामुळे लोकांना फुफ्फुसाचा कॅन्सर होतो असं लोकांकडून ऐकलेलं आहे आणि दुसरं म्हणजे थर्मल पॉवरमुळे ना थर्मल काय होतं माहिती आहे ते शेती बागायचं म्हणणं आहे की शेतीवर वारंवार भरपूर रोग येतात आणि पीकही चांगलं येत नाही आणि प्रदूषणही भरपूर प्रमाणात होते तुम्हाला लक्षात ठेवून द्या अशा जेव्हा योजना राबवतात ना तेव्हा सरकार दिशाभूल करतात आपलं आम्ही दाखवतात आणि बरोबर टोपी घालतात पण यानंतर लक्षात ठेवून द्यायचं आपल्याला कोणी आमिषाला बळी पडायचं नाही आणि काही झालं तर वाटोमध्ये होऊन द्यायचं ना आपण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का बाबासाहेब आंबेडकर राज्यघटना बनवली ना त्याच्यात मोठा अधिकार कोणा दिला असेल तर आपला मतदार केंद्र बिंदू तो केव्हाही काही कायापालट करू शकतो आणि सरकारने याचा अंत पाहू नये जमलाच आज जर आम्हाला तुम्ही सरकारने जाऊन प्रोत्साहन दिलं नाही आमचं वाटो मंत्र बंद नाही केलं तर आम्ही काही कायापालट शकून तुम्हाला सत्तेवर हळू शकतो बरोबर आहे हो भाऊ सॉरी तुम्ही सांगितल्यामुळे माझे डोळे उघडले तुम्हाला मी शपथ देऊन सांगतो या वाढवण बंदराला विरोध करण्यासाठी मी तुमच्या सोबत राहीन भले माझ्या प्राणाची आहुती पडली तरी हरकत नाही. बरं वाटलं. अरे आपण शेकडो वर्षापासून आपण या गोण्या गोविंदात रथे आदिवासी मागेला कोळी मितना वारली मागेला भंडारी सबंजी रथे पण आता हे वाढवण बंदर झाला ना तर आपल्याला कटशे काय नेऊन घालतील त्या पत्तो सुद्धा लागून देव्या नाही. अरे नाही पण मी काय हे वाढवून बंदर आपण होऊन देव्याच नाही ना तरी काना आहुती देवा पाळेली तरी काय हरकत नाही कदापि हे वाढवण बंदर होऊन देव्या हा नाही. अरे मित्रांनो तुम्हाला माहित आहे आपला वाढवण समुद्र म्हणजे मत्स्य बीज संवर्धन होते तिथे माशांची पिल्लं तयार होतात वर्षातून 2दा तिथे माशांची पिल्लं तयार होतात. आपल्या या पट्ट्यात मासेमारी करण्याकरता कुलाबा माहीम उन्नत भाईंदर सातपाटी अर्नाळा विरार केळवे माहीम डहाणू झाईपर्यंतची लोक इथे मासेमारी करायला येतात. त्या माशांच्या उत्पन्नावर त्या बोटीवर इथला आदिवासी बिगर आदिवासी हा आपलं पोट भरत असतो काम करत असतो. तसेच अनेक बोटी इथे मासेमारी करत जातात आणि त्या बोटी आल्यानंतर त्यातून येणारे मासे त्या माशांवर तिथल्या स्त्रिया ते बाजारात घेऊन जात असतात आणि आपला उदरनिर्वाह करत असतात. मित्र हो तुम्हाला म्हणून सांगतो आपला इथला बागायतदार चिकूच्या मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतो फळाबागायत करतो भात शेती करतो या सर्वांना आपण मुकणार आहोत. आपलं फार मोठं नुकसान होणार आहे. मित्रांनो कुठल्याही प्रकारचं शासनाचं जराही अनुदान नसताना कर्ज नसताना स्वतःच्या पायावर स्वतःच्या हिमतीवर उभा असणारे हे डायमेकर हा डायमेकिंगचा व्यवसाय करणारे हे लोक हे बेघर होणार आहेत हे बेरोजगार होणार आहेत. तुम्हाला म्हणून सांगतो मित्रांनो आज इथे डोंगर माथ्यावर विखुरलेले अनेक जाती धर्माचे लोक इथे आनंदाने राहतात गुण्या गोविंदाने राहतात आपला संसार सुखाचा चालवतात. मित्रांनो आज तुम्हाला मला जर हे बंदर तयार झाल्यास सरकार इतक्या लोकांना खरोखरच रोजगार पुरवू शकेल काय याचा मानवतावादी दृष्टिकोनातून सरकारने विचार करायला हवा करावाच लागेल. काय म्हणते प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या पित्याचे श्री दशरथ महाराजांचे पिंडदान येथेच केले होते. प्रभू रामचंद्रांच्या चरण स्पर्शांनी पावन झालेली ही भूमी या भूमीतच येथील लोकांचे श्रद्धास्थान असलेले जागृत झोटिंग देवाचे मंदिर सुद्धा आहे. ते रात्री अपरात्री लोकांना सदैव मदत करतात अशी धारणाच आहे येथील लोकांच्या. परिसरातील ग्रामदेवता वाढवण येथील
श्री भवानी माता, श्री मुंडेश्वरी माता आणि वरोर येथील श्री खंबाई माता त्यांच्या चरणी नवस ठेवल्यास हमखास नवसाला पावणार असा ठाम विश्वास आहे येथील लोकांचा. वाढवण येथील बंदरावर अतिशय पवित्र असे समजले जाणारे जिवंत शंख सापडतात आणि हा विभाग कोकण पट्ट्यात मोडला जातो. त्यामुळेच तर नाशिक प्रमाणेच वाढवण येथील शंखोदर हे देखील पिंडदानाकरिता अतिशय पवित्र असे स्थान आहे आणि त्यामुळेच तर बाहेरील अनेक लोक पिंडदान करण्याकरिता इथे येत असतात. तसेच हा परिसर हरित पट्टा म्हणजे ग्रीन झोन म्हणून ओळखला जातो. अशी वैविध्यपूर्ण परंपरा असलेला हा वाढवण परिसर म्हणजे अनमोल, ज्याचे मोलच करता येत नाही असे महत्वाचे स्थान आहे. अशी ईश्वरी कृपा असलेला हा निसर्गरम्य ठेवा आपण सगळ्यांनी मिळून जपून ठेवायलाच पाहिजे. मित्रांनो, प्रगतीच्या नावाखाली व रोजगार निमित्ती करू अशा प्रकारे गोड आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल करून तुम्ही जर हे बंदर बांधण्याचा प्रकल्प पुढे रेडून धराल न आम्हा जनतेला भांडवलशाही लोकांच्या घशाचल घालणार असतील तर आम्ही वाढवण बंदर कदापि होऊन देणार नाही. कारण लोकांनी लोकांसाठी जे चालवलेले हे राज्य म्हणजेच हो लोकशाही होय. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर सांगितले आहे की अन्याय सहन करू नका, त्याकरता संघटित होऊन संघर्ष करा. म्हणून तर आपण सर्वजण ठावा पडून सांगू, निषेध निषेध निषेध.